मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले दर्शन हिरे आणि त्यांच्या सोबतीनं विघ्नेश साकलतोडे ही जोडी रेडी आहेत आणि स्वतः कर्णधार जतीन तांडेल त्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी बॉलिंग ट्रॅक वर पहिलं षटक घेऊन रेडी झाल्यात. ऑल सेट. दुसऱ्या इनिंगला होती सुरुवात. पाटलाख 29 धावांचा पहिला बॉल आणि पहिल्याच बॉलला टॅप केलं चेंडूला आणि टॅप करत असताना सहज सोपरीतीने झाले सिंगल कंप्लीट. पहा 29चा पाठलाग आहे. मागील मॅच मध्ये आपण 26चा पाठलाग जवळपास 22 चेंडू मध्ये सहज सोपरीतीने धावांचा पाठलाग पाहिला होता. आता 29चा आहे. प्लॅन ए तुमच्याकडे काय आहे? प्लॅन ए म्हणजे तुमचे दोन सलामी बॅटर. त्या दोन सलामी बॅटरने पहिल्या षटकामध्ये कशा प्रकारे खेळ करणार आहोत. समोर प्लॅन ए बघत असताना जतीनची बॉलिंग या पहिल्या षटकामध्ये कशा प्रकारे राहणार आहे. सर्वांच्या नजरा प्लॅन ए वर. पुढचा बॉल सन्मान दिलाय हलक्या हाताने सन्मान आणि सन्मान देत असताना सहज सोपारीतेने सिंगल झाले कंप्लीट. नारंगी म्हटलं की भरपूर गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. तो एकवीरचा जल्लोष आणि नुकताच पार पडलेली ती म्हणजे विठ्ठल रखुमाईची पालखी सुद्धा आपण पाहिली होती. ओ व्हॉट अ फील्ड. नाही बॅकअप देऊ शकले. इतकी चांगली फिल्डिंग करत असताना आकाशने नाही बॅकअप दिला. त्या कारणाने चेंडू गेला सीमारेषा पार. चौकार 4 धावा. सारे पालघर जिल्ह्यामध्ये चर्चा आमचे संघाची केलतन मोठे रुबाबामध्ये कोरार नाले गावाची. थँक्यू. खूप चांगले प्रयत्न होते पिंटे यांचे परंतु बॅकअप नाही मिळाला. त्या कारणानं 4 धावा आल्या. पुढचा बॉल ड्राईव्ह केले चेंडूला. खूप चांगले फिल्डिंग. डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये येतोय. कहाणी आतापर्यंत पहिल्या 5 चेंडू झाल्यात. धावा धावपळ करतात 7 वर 0. 29चा पाठलाग. शेवटचा बॉल समोर खेळण्याचा प्रयत्न. हातामध्ये चेंडू आला नाही. आला फेकी झाली तोपर्यंत सहज सोपरीतीने सिंगल झाले कंप्लीट आणि 29चा पाठलाग आहे. पहिल्या षटकामध्ये 8 धावा झाल्यात. चयूदुर्ग शलेबन या संघाच्या. 8 वर 0. डीसीसी नवापूर या संघासमोर. डीजेल ऐकून लगेच बोलणार आहोत मैदानाच्या दिशेने. नाव संघाचा आमचे देताव दादाला मी मान. दुर्गेश 11 नाव संघाचा आमचे देताव दादाला मी मान. हाय क्रिकेट आमची जान. हाय क्रिकेट आमची शान. हाय क्रिकेट. थँक्यू. प्लॅन ए जर बघितला तर प्लॅन ए जयूदुर्ग शलेबेनच्या बाजूने गेलाय. त्याचं कारण चौकार पाहिला होता. 29चा पाठलाग आहे. 8 झाल्यात. 2 सलामी बॅटर मैदानाच्या आतमध्ये आहेत. पहिला बॉल. ओ व्हॉट अ फील्ड. खूप चांगले फिल्डिंग. शानदार फिल्डिंगचा नजारा. स्वप्नीलने स्वतःला झोकून दिलं होतं. जबलपास कटआउट बॅनरच्या जबलपासून चेंडू ट्रॅव्हल होत होता आणि त्यानंतरची फिल्डिंग खूप चांगले फिल्डिंग. सिंगल झाले कंप्लीट पहिल्याच बॉलवर. धावा धावपळ करतात 9 वर 0. ओ याबली लेगस्टंपच्या बाहेर आणि वाईट चेंडू आमच्या ऑफिशियल पंचांनी घोषित केला. 10 वर 0. खूप चांगली सुरुवात. 29चा पाठलाग करतायत डीसीसी नवापूर या संघासमोर. आतापर्यंत जयूदुर्ग शलेबन अर्नाळ्याचा संघ. पुढचा बॉल कुणाल रेडी आहेत. हलक्या हाताने सन्मान दिला चेंडूला आणि सन्मान देत असताना सहज सोप्या रीतीने सिंगल कंप्लीट करतात. विघ्नेश साकलतोडे अटॅकिंग क्रिकेट खेळतायत आणि त्या अटॅकिंग क्रिकेटला थांबावं लागणार आहेत. नाहीतर येणाऱ्या षटकामध्ये तुमच्या अडचणी वाढतील. त्यासाठी तुम्हाला बॉलिंग अटॅक पॉवरफुल करावा लागणार आहे. तरच तुम्ही मॅच मध्ये परत येतील. फेकी झाली होती. क्विक फेकी परंतु रनिंग बिटवीन द विकेट खूप चांगली. समोर लाईट गाडीच्या लाईट बंद केवढी थांबवतोय. समोर गाडी. यस थँक्यू. मॅच कडे बोलणार आहोत. मॅचची आतापर्यंत कहाणी काय. 12 वर 0. 3 चेंडूचा आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये खेळ झालाय. दुसरं षटक मार्गस्थ आहे. चर्चा करतायत वारंवार फिल्डिंग मध्ये केलेला बदल आणि पुन्हा एकदा कुणाल बॉलिंग ट्रॅक वर रेडी झाल्यात. पुढचा बॉल विकेट साठी फार मोठा संघर्ष मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. ओ आणखीन एक वाईट बॉल. जितक्या अतिरिक्त धावा येणार आहेत तितकं तुमचं दडपण वाढणार आहे. तितकं तुमचं प्रेशर वाढणार आहे आणि त्या दडपणामधून तुम्हाला कमबॅक करणं फार मोठा अडचणीचा विषय होणार आहे. सहज सोप्या रीतीने पुन्हा एकदा वन्स अगेन सिंगल झाले कंप्लीट. धावा धावपळ करतात 14 वर 0. 4 चेंडूचा मैदानाच्या आतमध्ये खेळ झालाय. खूप चांगली बॅटिंग करतात विघ्नेश. खूप चांगली प्रतिसाद आतापर्यंत दर्शन हिरेने विघ्नेश यांना
मैदानाच्या आतमध्ये दिलाय. पुन्हा एकदा सहज सोपा रीतीने सिंगल झाले कंप्लीट. दाबा धावपल करतेत 15. शेवटचा बॉल पाहणार आहोत. शेवटचा बॉल कॉलवर टप्प्याचा बॉल, वेगवान बॉल आतमध्ये आला. बॅट स्विंगने भरपूर ताकद दाखवली होती, परंतु बॅट आणि बॉलचं कनेक्शन नाही झालं. त्या कारणाने डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये येतोय. पहिल्या 2 षटकांचा खेळ संपलाय. धावपल करतात 15. येणाऱ्या 12 चेंडूमध्ये 14 धाब्यांची गरज. 12-14 या इक्वेशन मध्ये मॅच येऊन थांबले. डीझेल ऐकून लगेच बोलणार आहोत मैदानाच्या दिशेने. जमेची बाजू काय आहे? जमेची बाजू आहे 2 सलामीर बॅटर मैदानाच्या आतमध्ये. स्वप्नीलच्या आतामध्ये चेंडू सोपविला गेलाय. मॅच मध्ये इक्वेशन. येणाऱ्या 12 चेंडूमध्ये 14 धाब्यांची गरज. एक मोठा ब्लास्ट मॅचला अजून पुढे घेऊन जाईल. एखादा विकेट मॅच मध्ये पलटवार करतील. तुम्हाला परत पुन्हा मॅच मध्ये घेऊन येतील. त्यासाठी तिसरं षटक सर्वात महत्वाचं षटक असणार आहे. पहिला बॉल आणि पहिल्याच बॉलवर सहज सोपा रीतीने सिंगल झाले कंप्लीट. इकडून विकेट नाही आले, परंतु तुम्ही डॉट बॉलला मॅचला पुढे आणू शकता. त्यासाठी तुम्हाला तो प्रयत्न करावा लागणार आहे. तुम्हाला ते एफर्ट द्यावे लागणार आहेत. तुम्हाला बॉलिंग अटॅक पॉवरफुल करावं लागणार आहे. ओ पॉवरफुल स्ट्रोक, नो बॉल, +4 म्हणजे तब्बल 5 धावा आल्यात. $21 धाबा. दडपण वाढवणारा आणखीन एक ब्लास्ट, मोठा ब्लास्ट. आणि त्या मोठ्या ब्लास्टचं कारण होतं नो +4 म्हणजे तब्बल 5 धाबा आल्यात. फुल टॉस बॉल, चेंडू गेलाय कट आउट बॅनरला. आणखीन एक शानदार दमदार स्ट्रोक, लगातार दुसरा चौकार. मागील 2 वर्षाचा ग्राफ पाहिला ना तर दर्शन हिरे एक ट्रम्प कार्ड ऍज अ ओपनर म्हणून त्यांनी रोल अदा केलाय जयू दुर्गेश 11 संघाचा. आता मॅच सहज सोप्या रीतीने धावांचा पाठलाग होतोय. कुठल्याच प्रकारचा दबाव नाहीये. धावपळ करतात 25 आणि फक्त 4 धाब्यांची गरज आहे. काउंटर अटॅक पहिल्या बॉलापासून कायम सुरू आहे. येस, आणखीन एक मॅच फिनिश. लगातार 3 चौकाराने मॅच फिनिश केले. सामना संपलाय. सामना जिंकला जयू दुर्गेश 11 अर्नाळा या संघानं. आणि पराभव छायत जात असताना डीसीसी नवापूर काय जबरदस्त बॅटिंग केली होती, नो डाऊट. पहिल्या बॉल पासून काउंटर अटॅक, त्या काउंटर अटॅकला फिनिश करताना अवघ्या 15 चेंडू मध्ये मॅच फिनिश केले. चला त्या अगोदर दोन्ही कर्णधार लगेच या. टॉस केला जाणार आहे. दोन्ही कर्णधार लगेच या. जेसीसी आणि रोहित लगेच या. रोहित टॉस करून घ्या. आदर्श विद्यालयाची शिक्षक प्रमोद सर यांच्या शेबसते हा टॉस होणार आहे. 2 विनर संघ दरम्यान टॉस. मुख्य मंचावर टॉस केला जाणार आहे. जेसीसी आणि त्यांच्या गेस जयू दुर्गेश 11 अर्नाळा. 2 विनर संघ दरम्यान टॉस. ग्रुप नंबर A मॅच नंबर 3 प्रमोद सर यांच्या शुभस्ते आपण टॉस करणार आहोत. टॉस न हा प्रोटोकॉल आहे. प्रोटोकॉल म्हणजे युनिक प्रोटोकॉल. आपल्या तलवार सोपन करायचे आहेत. येस, बॅटिंग करतील जेसीसी आणि फिल्डिंग करणार आहेत जयू दुर्गेश 11. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. मॅचला होणारी सुरुवात त्या अगोदर मॅच समरी आपण पाहणार आहोत. मॅच समरी चला मॅच समरी पाहणार. कोणी केली होती बॅटिंग. चला नो डाऊट मॅन ऑफ द मॅच, प्लेअर ऑफ द मॅच मिस्टर दर्शन अहिरे.
दर्शन लगेच या मॅन ऑफ द मॅच साठी. खूप चांगली खेळी आपण मैदानाच्या आतमध्ये केली. खूप चांगली बॅटिंग. लगातार 3 चौकाराने त्या मॅचला फिनिश केलं आणि दर्शन ठरले होते मॅच मधील मॅन ऑफ द मॅचचे मानकरी. चला दर्शन आल्यात या मुख्य मंचावर. प्रमुख सर यांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच टी शर्ट देऊन गौरव करायचा आहे. खूप चांगली बॅटिंग. लवकर मॅचला फिनिश केलं. ताबडतोड बॅटिंग, तोडफोड बॅटिंग असे आमचे दर्शन हिरे ठरले आहेत या मॅच मधील मॅन ऑफ द मॅच चे मानकरी. चला नेक्स्ट मॅच झाली सुरुवात. 2 विनर संघ दरम्यान मॅच आहे. एका बाजूला आहे JCC ज्याने पहिल्या मॅच मध्ये खूप चांगला खेळ केला होता. दुसऱ्या मॅच मध्ये आला त्यावेळेला ताबडतोब बॅटिंग असं जयू दुर्गेश शलबेन. दोन्ही संघाची मॅच पाहण्यास खूप मजा येणार आहे आणि कॉमेंट्री बॉक्स मध्ये हलकासा बदल घेऊन जातोय क्रिकेट एक्सपर्ट तुकाराम मांगेला सर जॉईन असतील. ओव्हर टू कॉम बॉक्स. थँक्यू. धन्यवाद कौस्तुभ. आणि दुसऱ्या बाजूला मृदुल मेहर यांचा आवाज आपण ऐकत होता. पुन्हा एकदा आपण येऊया आई एकविरा ते क्रिकेट क्लब नारंगी आयोजित नारंगी बिग बॅश लीग 2026 आपण पाहतात. आणि पहिले 2 सामने संपलेत आणि दोन्ही सामन्यातील विजेते संघ आता एकमेकांसमोर क्वालिफायच्या मॅच मध्ये खेळणार आहेत. जे अगदी अनोखी कल्पना आहे, वेगळी कल्पना या टॉसच्या माध्यमातून आई एकविरा क्रिकेट क्लबनं जे आणलेले आहेत. ज्या तलवारी निघतात, मेहनत निघतात, त्याच्यावरतीच लिहिलेलं असतं की कोण फलंदाजी करणार आणि कोण गोलंदाजी करणार. नवीन कल्पना आणाव्याच लागतात. नाही तर मग काय होते माहिती का, जर नवीन आयडियाज तुम्ही नाही आणल्यात तर तुम्ही तोच पण आणणार आणि कदाचित पुढे जाऊन थोडस नीरसपणा येऊ शकतो एखाद्या टॉस मध्ये किंवा एखाद्या निर्णयामध्ये. आणि तो येऊ नये याची काळजी आई एकविरा क्रिकेट क्लबनं घेतलेली आहे. आज थोडस थंडगार वातावरण आहे आणि आता 2 विजेत्यामधली लढाई JCC आणि दुसऱ्या बाजूला जयू दुर्गेश 11 अर्नाला यामध्ये होतोय मॅच. सलामी जोडी मैदानामध्ये सज्ज गौतम आणि अनिकेत. आणि पहिले षटक हाताळण्यासाठी ॲलन. मागच्या सामन्यामध्ये अनिकेतनं चांगली खेळी साकारली होती. आपल्या टीमला विजयाच्या दिशेने जाताना चांगली खेळी साकारली. आणि दुसऱ्या बाजूला अर्नाळा संघ एक कॉम्प्रिहेसिव्ह विक्टी, एक अगदी सहजगत्या विजय मिळवून या फेरीपर्यंत पोहोचलाय. ऑल सेट ऑल गो. दोन्ही संघाने देऊया शुभेच्छा. ऑल द बेस्ट. आणि कौतुक आई एकविरा क्रिकेट क्लबचं देखील आहेत, कारण त्या 4-4-4 ज्या बाउंड्रीज आहेत त्याचं क्षेत्र थोडंसं मोठे आहे. त्याच्यामुळे ज्यावेळेला बॅटिंगला जातो ना त्यावेळेला बॅटरला देखील वाटते बाबा बाउंड्री जाऊ शकते, चौकार जाऊ शकतो. आणि म्हणून आज स्कोर थोडासा आजच्या दिवसामध्ये होतोय. आणि थंडगार वातावरण आहे, थंडगार वातावरण आहे, थोडंसं आल्हाददायक वातावरण, क्रिकेटला पोषक असं वातावरण आई एकविरा क्रिकेट क्लबनं या नारंगी बिग बॅश लीग 2026 पाठीमागे भरपूर बॅनर्स बघू शकतात. ते स्पॉन्सर्स आहेत, प्रायोजक आहेत आपल्या या स्पर्धेचं, त्यांचंही मनापासून आभार आहे. थँक्यू व्हेरी मच. एक धावाने धापलं पुढे चाललाय, एक रन पुढे चाललाय. जय दुर्गेश 11 नेहमीच एक अग्रेसिव्ह क्रिकेट म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. तर दुसऱ्या बाजूला JCC थोडासा वेट एंड वॉच वाला क्रिकेट खेळतं. ज्यावेळेला थोडासा वेळ घेतं, पाहतं, माहिती आहे आता मध्ये यायचं इन व्हायचं आहे, त्यावेळेला ते मध्ये इन होतात. आणि त्यांनी पहिल्याच सामन्यामध्ये सायबा टीमला पराभवाचा धक्का दिलाय. दोन्ही संघाचा आत्मविश्वास वाढला गेलाय. फक्त पॉझिटिव्ह इंटेंटनं खेळायचं आहे तुम्हाला. एक सकारात्मक दृष्टिकोन तुम्हाला ठेवावा लागणार आहे. धावाचा प्रयत्न केला गेला तर हातात चेंडू थोडासा ॲलनच्या निसटला. एक धाव या चेंडूवरती. पूर्ण पहिल्या ओव्हरचा खेळ सुरू आहे. 5 बॉलचा खेळ झाला आणि 5 चेंडू नंतर स्कोर आहे 5.
गॅप आहे दोघे एकमेकांजवळ पाहत राहिले. किरण पाहत राहिले त्यांच्या जवळ, ते पाहत राहिले यांच्या जवळ. तोपर्यंत चेंडू निघून गेला. ज्या बाउंड्रीचा उल्लेख केला होता तो चौकार 4. चेंडू जसा लागला, ड्राईव्ह केला बघा, रिप्ले बघा, बॅटला लागला, गॅप मध्ये होता. दोघं एकमेकांजवळ पाहत राहिले. दोघे एकमेकांना पाहत राहिले. भाई तेरी ये मेरी है और गेंद बीच में से फरार हुई है. बरोबर मधून चेंडू पार झालाय. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. स्कोर आहे तो 9. म्हणून म्हटलं ना जेसीसी टीम वेट अँड वॉच वाला खेळ खेळते. थोडासा वेळ घेते, वाट बघते आणि ज्या वेळेला वाटतं बाबा थोडासा वेळ घ्यायचा आहे त्यावेळेला तो वेळ घेते. सध्या वेळ झाली. ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू होता. थोडंसं अपीश केलं. गौतमला परतावं लागलंय पॅव्हेलियनच्या दिशेनं. फलंदाज होतोय बाद. बघा जसे 2 षटकं संपतील तर थोडासा तांत्रिक अडचण आहे, त्याच्यामुळे लाईट्सची व्यवस्था घेतल्या करता 2 ओव्हर नंतर माईक थोडंसं बंद राहील आणि त्यानंतर पुन्हा एकदा 5 मिनिटानंतर आपण येऊया. फलंदाज बाद झालाय. निशांत येतोय क्रमांक 3 वरती. मागचा सामना कदाचित तो विसरण्यासारखा होता. आता नव्या जोमानं निशांतला सुरुवात करायची. मागच्या सामन्याचीच कहाणी तीच आहे. मागच्या सामन्यामध्ये देखील अशाच पद्धतीने बाद झाले होते आणि यावेळेला देखील आल्या फटका खेळण्याच्या नादामध्ये फलंदाज बाद. ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू होता आणि तो खेळला होता. विकास आले तर विकास दसकर हे षटक हाताळण्यासाठी आणि त्याने पहिल्या 2 चेंडूवरती 2 विकेट आतापर्यंत प्राप्त झाले. क्रमांक आता चला जेसीसी 1 खेळाडू या कोणीतरी आपलं नाव सांगण्यासाठी. बॅटर नेम रुपेश. हलक्यातन खेळतोय. अजून एक विकेट रुपेशला परतावं लागले. विकास दसकरचं एक सुंदर असं षटक या ओव्हर मध्ये आले. 3 विकेट आणि 2 फक्त धावा आतापर्यंत खर्च केल्यात. पहिल्या ओव्हर मध्ये 9 धावा आल्याचा फायदा जेसीसीला होत नाहीये. सोनू येतोय. देवली शर्मा मागच्या सामन्यामध्ये याच बिनीच्या जोडीनं आपल्या टीमच्या विजयामध्ये महत्वाचा हातभार लावला होता. पण विकास अगदी नावाप्रमाणे झकास गोलंदाजी. बॉलिंग त्यांची सुरू आहे. 1 रन पहिल्या ओव्हर मध्ये आल्या होत्या. 9 धावा या ओव्हर मध्ये आल्या. 3 विकेट या ओव्हर मध्ये. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. धावा धापलकावरती येत त्या 12. दोन ओव्हरचा खेळ संपलाय. 2 ओव्हर नंतर स्कोर आहे तो 12. 12 रन ऑन बोर्ड. अजून 12 झाले तर 24 होतील. पण 24 च्या ऐवजी 28, 30 शक्य झालं तर 32. रविकांत क्रमांक 3 चा षटक हाताळण्यासाठी. ऑफस्टंपच्या बाहेर चेंडू डॉट बॉल. निर्धाव चेंडू हाताळलाय. पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळले. दोन्ही फलंदाजांनी मागच्या सामन्यामध्ये जर पाहिलं तर अगदी मोक्याच्या ऐन क्षणाला थोडासा गेअर चेंज केला होता. फिल्डिंग झाले. ॲलन फील्ड करतोय. लिव्हिंग एज लागला होता. दुपारचा रोहित फील्ड करतील. 1च रन या ओव्हर मध्ये. कीपर मिस्टेक करतो. यावेळेला कीपर कडनं मिस्टेक झाली. 22चा तिसरे पंच व्हाईटचा. ओके बॅट्समॅन रिव्ह्यू आहे का?
यानंतरचा होणारा मॅच सायबा आणि डीसीसी नवापूर दोन्ही टीम कॅप्टन आपण रेडी राहा टॉस साठी. या बरोबर इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करणार आहोत. या पहिल्या गटातील 4 संघ आणि या 4 संघामध्ये सुरू असलेला बिग बॅश लीग आई एकविरा क्रिकेट क्लब नारंगी आयोजित नारंगी बिग बॅश लीग 2026. तिसऱ्या पंचाने पाहिलं निरीक्षण केले आणि त्यांचा निर्णय येतोय. त्यांनी सांगितलं इट्स ओके इट्स फेअर डिलिव्हरी पण बाईची एक धाव आले. शेवटचा बॉल आहे या तिसऱ्या ओव्हर मधला शेवटचा बॉल. नो बॉल होता पण एकदा तुम्ही अगदी प्री माइंडेड खेळता. पहिलाच ठरवून असता की बाबा आता मला हेच खेळायचंय. आता नो बॉल होता तरी सुद्धा माइंड चेंज झाला नाहीये. आता प्री माइंडेड स्ट्रोक पूर्व नियोजित फटका जसा म्हणतात ना तसा फटका खेळला गेला होता. 3 ओव्हरचा खेळ संपलाय आणि 3 ओव्हरचा स्कोर आहे तो 18 6च्या सरासरीनं धावा केल्या ते 18. पुढचा मॅच पुढचा सामना अगदी दोन्ही संघांना आपला या स्पर्धेमध्ये अस्तित्व आपलं कायम ठेवायचं असेल तर तो सामना जिंकणं गरजेचं आहे. आता डू और डाय वाला जसा रेड होता तसा मॅच डीसीसी नवापूर आणि सायबा यामधील पुढचा मॅच. शेवटचा षटक हाताळण्यासाठी विघ्नेश. शेवटचे 6 बॉल शेवटचे 6 चेंडू. ड्राईव्ह चांगला केला फिल्डिंग चांगले केले. अनिकेत बघत धावले. धावायचं नाही धावायचंय थोडस दूर आणि अगदी रविकांतनं योग्य दिशेला थ्रो केलाय. फलंदाज झालाय बाद. माइंडसेट महत्वाचा आहे. यावेळेला तुमची देहबोली तुमची बॉडी लँग्वेज सर्व काही दाखवून जाते. ऑफस्टॉपच्या बाहेरचा चेंडू ड्राईव्ह केला होता रविकांतनं केलेलं फील्ड यष्टीच्या दिशेने केलेला हा थ्रो आणि विकेट. फलंदाज बाद होतो. शेवटचे 5 बॉल आहेत. शेवटच्या 5 चेंडूवरती बॅक टू द बॉलर फिल्डिंग केलं. अगदी रिफ्लेक्सेस जबरदस्त होते. ऑफस्टॉपच्या बाहेर पुन्हा एकदा ड्राईव्ह केलाय. एक धावे चेंडूवरती पूर्ण. शेवटचे 3 बॉल आहेत. स्कोर जाऊन पोहोचलाय तो 19 धावा दापलकावरती. शेवटचे 3 बॉल. ओ बाजूला झाले पण स्टंप होती. हाताला चेंडू सोनू मात्र बाद होऊन तंबूच्या दिशेने जात असताना फलंदाज ठरलाय थोडासा फेल आणि फलंदाजाला परतावं लागले पॅव्हेलीच्या दिशेनं. शेवटचे 2 बॉल आहेत. बघा रिप्ले पाहिला तर कदाचित लक्षात येईल लेग स्टंपच्या बाहेरचा चेंडू होता थोडासा आत आला आणि आत आला तो बरोबर स्टंप उडवून गेलाय. तो इन झाला आणि फलंदाजाला आउट करून गेलाय. चेंडू इन फलंदाज आउट. आता स्वतः कॅप्टन स्वप्नील 19 आल्या फटका खेळण्याच्या नादामध्ये स्वप्नील बाद झाले. अजून एक बॅट्समन जातोय पॅव्हेलियनच्या दिशेनं तंबूच्या दिशेनं. शेवटचा बॉल शेवटचा चेंडू बाकी आहे. धावाय दाखल करते 19. पुढचा मॅच सायबा टीम आणि डीसीसी नवापूर दोन्ही टीमच्या कॅप्टननी यायचंय. वातावरण अगदी मस्त झाले. सूर्यदेव आज थोडासा प्रसन्न आहे आणि त्याला कारण पण आहे. आज हनुमान जयंती आहे ना त्याच्यामुळे सूर्य पण थोडासा टेन्शन मध्ये असतो हनुमान पाहिलं तर. त्याच्यामुळे तो पण आज थोडासा वेगळा रूप आहे. 4 ओव्हरचा खेळ संपलाय. इनिंग ब्रेक झाले. इनिंग मध्ये धावा झाले ते धावफलकावरती 20 20 पहिल्या ओव्हर मध्ये 9 आल्या होत्या. मागच्या 18 बॉल मध्ये फक्त 11 रन आल्यात. 21 रन करायचे आहेत. आपण टॉस केला जातोय त्या दिशेने जाऊया. तिथे कौस्तुभ रेडी असतील. चला टॉस केला जातो डीसीसी नवापूर आणि त्यांच्या अगेन्स्ट सायबा. फलंदाज डीसीसी नवापूर आणि बॅटिंग करणार आहेत टीम
सॉरी बॅटिंग करणार आहेत डीसीसी नवापूर आणि फिल्डिंग करणार आहेत टीम साहेबा. ओके, दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. हॅलो चेक हॅलो चेक. वेलकम आलेल्या क्रीडा प्रेक्षकांचे खेळाडूंचे पाहुण्यांचे पुन्हा एकदा आपण सहर्ष स्वागत करतोय. मॅच इक्वेशन आपण पाहायला गेलं तर थोडासा एकतर्फा सामना आहे. माफक आव्हान धाफक्यावर होता आणि त्यामध्ये येणार चौकार मॅच इक्वेशन आता दर्शवतोय. 16 चेंडू 5 धावांची गरज आहे. विकास दसकर अक्षरशः मैदानामध्ये दहाडतोय. चांगल्यारीत्या फील्ड केला जातोय. परशुराम पाटील गंभीर सर होते. वरुण आहे. वरुणसाठी खऱ्या अर्थानं ती डिफिकल्ट टास्क आहे. या अगोदर वरुणला आपण पाहिलंय 1 धावेची गरज आहे. यस चिका खऱ्या अर्थाने MSD चा मोठा फॅन आहे. IPL चालू आहे CSK आणि आता त्या रोल मध्ये फिनिशर रोल मध्ये आपण विकासला पाहतोय. सामना फिनिश, सामना खल्लास अँड कॉंग्रॅच्युलेशन टीम जयू दुर्गेश 11 अर्णाला. हार्ड लक टीम JCC जीवदानी क्रिकेट क्लब. परंतु पुढील वाटचालींसाठी येणाऱ्या मॅचेस साठी आपल्याला देखील खूप साऱ्या शुभेच्छा असतील. टॉस की बॉस मधून अहवाल आपल्यापर्यंत येतोय. दोन्ही संघांना आपण देऊयात शुभेच्छा आणि दोन्ही संघांना विनंती असेल आपण आपापल्या पोझिशन मध्ये यायचंय. मुख्य स्क्रीनवर आपण पाहतोय हा संपूर्ण आमचा मुख्य मंच आहे आणि मुख्य मंचावर